प्रेम असणारा, आपुलकी असणारा असा दिगंबर बघितलाय. त्यावर प्रेम केलंय, त्याच्यावरती प्रेम केलं. पण आता त्याच्या आयुष्यात असे बरेच बदल घडलेत, अशा घटना घडल्यात की ज्यामुळे तो आता पूर्णपणे तुटलेला आहे. तर आता बघूया ते नवीन रूप प्रेक्षकांना कसं वाटते. मी तर पुरेपूर प्रयत्न करेन. जितकं प्रेम त्यांनी आधीच्या देहूला दिलं तेवढंच प्रेम देहूच्या या स्वभावाला किंवा या कामाला देतील अशी अपेक्षा आहे. वाढणारच आहे. त्याची सुरुवात मागेच झाली, जेव्हा हिला हाकललं, म्हणजे छोट्या सखूला हाकललं, तेव्हा गावातला प्रत्येक जण तिच्या विरोधात होता. त्यामुळे तिच्यासाठी प्रत्येक जणच खलनायक आहे. त्यामुळे ती ताकद आता अशी एक नागोजीपुरती होती किंवा मनोरमापुरती होती, ती तशी जर आता गावात पसरली. नागोजीने असंही सांगितले की शेजार बाजारच्या गावात सुद्धा तिला थारा मिळायला नको, त्यामुळे तिकडेही पसरली. पंचक्रोशीत ती ताकद पसरली. त्यामुळे सगळीकडे तिच्या दृष्टीने एक नायिका आणि बाकी खलनायक, असं मला आत्ताचे पिक्चर दिसते ते तसं. आणि पर्सनली नागोजी खूप मॉडर्न झालाय. मॉडर्न म्हणजे हे काय काठी बेठी आहे आता, अरे सोनं, असं सगळं ते रूप बदललंय. श्रीमंत झालाय, अपग्रेड झालाय. आणि साधारण याच्या अगोदर अगोदर आलं नागोजी सारखं. याच्या अगोदर त्याला सिद्धी प्राप्त झाली आहे, त्यामुळे त्याच्यात ताकद भरपूर वेगवेगळ्या पद्धतीची आलेली आहे. त्यामुळे त्याची खलनायकी जी स्वतःची आहे ती खूप प्रमाणात वाढलेली आहे. मनोरमा त्याच्या दृष्टीने एक प्यादा आहे, पण तो तिलाही ती ताकद थोडी ट्रान्सफर करेल, जेणेकरून ती जेव्हा ही घरात येईल, मला माहित नाही कधीतरी येईलच, तेव्हा ती पण त्रास देईल. सो एनर्जी अशी ट्रान्सफॉर्म होणार आहे, इकडून तिकडे वाढत राहणार 200%. आणि त्याचं कारण हेच आहे, जे मग कोणीतरी बोलता बोलता बोललं की हिची विठ्ठलाची भक्ती जशी वाढत जाते तशी तिची ताकद वाढत जाते. सो त्याला काउंटर करायला खलनायकी ती वाढायलाच लागणार आहे, ती वाढवणार आहे भरपूर. खूप प्रयत्न करणार करतीये. आणि स्वरालीने खूपच सुंदर सखूबाईंची भूमिका आपल्या सगळ्यांच्या समोर मांडली आहे. 1.5 वर्ष गेलं तिचंच. तिने जे काम केलंय ते पुढे न्यायची जबाबदारी माझ्यावर आहे. आणि ते पुढे न्यायचा मी पुरेपूर प्रयत्न करतेय. आणि सखूबाईंची भूमिका लोकांना खूप कमी माहिती आहे, त्यामुळे संगीत सर आणि सन मराठी ही भूमिका लोकांपर्यंत पोहोचवत आहेत. ती लोकांना कशी दिसणार आहे ह्याची जबाबदारी माझ्यावर आहे. त्यामुळे ती समजून घेऊन ती तुमच्यापर्यंत पुरेपूर पोहोचवण्याचा माझा पूर्ण प्रयत्न आहे. आणि आशा करते की तिला जेवढं प्रेम मिळालं, तिला जेवढा प्रतिसाद मिळाला प्रेक्षकांचा, तेवढाही मला मिळेल. आणि मी तुम्हाला नक्कीच डिसअपॉइंट नाही करणार. आणि या भूमिकेसाठी अजून तुम्ही तयारी केली का? तयारी म्हणजे तिचं काम पाहिलं. ऑफकोर्स तिने जे सुंदर काम केलंय, सखू समजून घ्यायचा खूप प्रयत्न केला. मला सगळ्यांनी खूप मदत केली, प्रोडक्शन कडनं शिरीष दादा सर, संगीत सर, सगळ्यांनी खूप मदत केली. त्यामुळे सखूची भूमिका समजायला तिथे मदत झाली. मी काही फिल्म्स बघितले आणि मराठी भाषेवर काम सुरू आहे. कारण बोलता बोलता खूप इंग्रजी शब्द तोंडात येतात, कारण मी इंग्रजी माध्यमात शिकलेली आहे. त्यामुळे मराठीवर काम सुरू आहे आणि जेवढं मिळेल तेवढं मी वाचते सखूबाईंबद्दल. ट्रेंड किंवा काय चालू आहे यापेक्षा मला वाटतं कॅरेक्टर आणि स्टोरी खूप महत्वाची असते. त्यामुळे ट्रेंडकडे तर मी अगदीच दुर्लक्ष करते सध्या. आणि या स्टोरीचं म्हणाल तर मायथोलॉजिकल किंवा पौराणिक ज्या स्टोरीज असतात त्या आपल्या कल्चर, आपल्या ट्रेडिशनमध्ये खूप डीप रुटेड आहेत. आणि म्हणून त्या आजही वर्क होतात, कारण लोकांच्या मनात एक वेगळं घर असतं अशा स्टोरीजसाठी, अशा पात्रांसाठी. म्हणून त्या खूप लोक लगेच कनेक्ट करू शकतात. आणि संत सखूंची भूमिका आहे, त्यांच्याकडून एक माणूस म्हणून पण शिकायला खूप काही. म्हणजे त्या किती खरं बोलायच्या, प्रत्येकाशी सारखं वागायच्या. कोणी कितीही छळ केला तरी त्या माणसाशी गोड वागणार. त्यांची विठ्ठलावरची श्रद्धा, हे सगळं बघता एक माणूस म्हणून सखूबाईंकडनं शिकण्यासारखं खूप आहे. आणि एक वेगळा आध्यात्मिक प्रवास सुरू होईल माझा, असं मला वाटलं. म्हणून हे पात्र मी
आणि टीम खूप कमाल आहे. सन मराठी आहे.